तर पहिला प्रसंग म्हणजे एका वादळाची सुरुवात होती. आता आमच्यातील भीती पूर्णपणे संपली होती आणि त्याची जागा एका अनामिक धुंदीने घेतली होती. ताई आता मला मोठ्या बहिणीच्या नजरेने नाही, तर एका उत्कट भुकेल्या स्त्रीच्या नजरेने पाहत होती. घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्यांसमोर वावरताना आम्हाला खूप सांभाळावं लागायचं. पण तिची चोरटी नजर आणि माझी तिच्यावर रोखलेली नजर, यातच सगळा खेळ लपलेला असायचा. पुढचे 2-3 दिवस आमच्यासाठी जणू एक सणच बनले होते. घरातून सगळे शेतावर गेले की आमचा खरा हैदोस सुरू व्हायचा. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. बाळ पाळण्यात गाढ झोपले होते. ताई स्वयंपाकघरात भांडी घासून हात पुसत बाहेर आली. तिने कपाळावरचा घाम पदराने पुसला. तिची साडी थोडी विस्कळीत होती, जी तिच्या देहाची मादकता अधिकच अधोरेखित करत होती. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून तिची प्रत्येक हालचाल न्याहाळत होतो. ती जवळ येताच मी तिचा हात जोरात पकडला आणि तिला माझ्या मांडीवर खेचून घेतले. अरे काय करतोयस, कुणीतरी येईल, ती नेहमीप्रमाणे लटक्या रागाने म्हणाली. पण तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती मधाळ वेलीसारखे स्थिरावले होते. माहितीये ना ताई, तुलाही हेच हवंय, आता नाटक नको. मी तिच्या कानापाशी जाऊन अत्यंत मादक आवाजात म्हणालो आणि तिच्या ब्लाऊजच्या मागच्या दोऱ्या एका झटक्यात सैल केल्या. तिने एक दीर्घ तृप्त सुस्कारा सोडला आणि स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. मी तिला उचलून बेडवर नेले. आज तिची मादकता आधीपेक्षा खूप जास्त होती. जणू काही तिची सुप्त वासना आता उफाळून बाहेर येत होती. मातृत्व आलेल्या तिच्या त्या भरलेल्या शरीराचा स्वाद घेताना माझं भान सुटत होतं. ज्या स्तनांतून ती बाळाची भूक भागवायची, आज त्या मधाळ अमृतावर मी माझा हक्क सांगत होतो. मी तिच्या छातीवर माझे ओठ घट्ट टेकवले आणि माझ्या जिभेने तिच्या देहाचा नकाशा कोरला. ताईने माझे केस हाताने घट्ट पकडले आणि ती पलंगावर व्याकुळ होऊन कूस बदलू लागले. तो केवळ शृंगार नव्हता, तर एका तरुण गड्याने एका भुकेल्या स्त्रीच्या शरीरावर मिळवलेला तो ताबा होता. आम्ही दोघेही त्या बेडवर अक्षरशः हैदोस घालत होतो. फक्त बेडवरच नाही, तर घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आमचा हा खेळ रंगत होता. कधी रात्रीच्या अंधारात सगळे झोपल्यावर पाण्याचे कारण काढून स्वयंपाकघरात एकत्र येणे, तर कधी दुपारच्या वेळी बाथरूमच्या पाठीमागे असलेल्या अंधाऱ्या खोलीत. काही वेळा तर काकू शेजारच्या खोलीत असतानाही आम्ही स्वयंपाकघरात दाराच्या मागे उभे राहून एकमेकांच्या शरीराचा वेडा स्वाद घ्यायचो. माझा बाबूराव तिच्या चिमणीच्या दारात येताच ती थरथरत मला मिठी मारून म्हणायची, रोहन, खूप जोर लावून मला तुझ्यामध्ये घे, आज मला पूर्णपणे भरून टाक. तिच्या त्या मादक संवादाने आणि स्पर्शाने माझी कामवासना शिगेला पोहोचायची. पकडले जाण्याची ती भीती आमच्यातील उत्कटता आणि आवेग अजून 100 पटीने वाढवत होती. ताई आता पूर्णपणे माझ्या प्रेमात आणि स्पर्शात बुडाली होती. तिचा तो ताई हा शब्द आता आमच्यासाठी एका मादक खेळाचा भाग बनला होता. आम्ही प्रत्येक मिलनातून एक नवीन सुखाचा आविष्कार शोधत होतो. असे ते 2-3 दिवस कसे संपले ते समजलंच नाही. सुखाचे दिवस फार काळ टिकत नाहीत म्हणतात ना, तसंच काहीसं झालं. ताईच्या सासरहून फोन आला. तिच्या जावेचा फोन होता. काही कौटुंबिक कामासाठी ताईला तातडीने सासरी परत जाणे गरजेचे होते. जेव्हा तिने मला हे सांगितले, तेव्हा तिचे डोळे पाणवले होते. तिने मला घट्ट मिठीत धरलं होतं. जणू ती हा काळ इथेच थांबवू पाहत होती. मित्रांनो, घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक श्वासात आम्ही एकमेकांना साठवून घेत होतो. पण सुखाचे दिवस फार काळ टिकत नाहीत. ताईच्या सासरहून आलेला तो फोन आमच्या आयुष्यात वादळ घेऊन आला होता. त्या शेवटच्या रात्री आमचा तो हैदोस किती टोकाचा होता. सासरी परतल्यानंतर ताई या सुखाला विसरू शकेल का? पाहण्यासाठी पहा या कथेचा सर्वात भावनिक आणि अंतिम भाग. या भागाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि शेवटचा भाग मिस करायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.